मोबाईल सायलेंट करून टाका. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज साताऱ्याच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय अमित भुईगड हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे आजच्या साताऱ्याच्या पत्रकार परिषदेला औरंगाबाद शहर जिल्ह्यातील जे पत्रकार मंडळी हजर झाले, या पत्रकार मंडळीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि वंचित बहुजन आघाडीचे आपले हार्दिक स्वागत. मी अमित भुईगड यांना विनंती करतो की आजच्या या साताऱ्याच्या पत्रकार परिषदेला आपण संबोधित करा. एक 2 दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल मकासरे आणि आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते विजय राऊत यांच्यावर पोलिसांनी सुमोटो गुन्हे दाखल केलेले आहेत. 4-5 दिवसाखाली पॉलिटेक्निक कॉलेजला RSSचे कार्यकर्ते RSSची नोंदणी करण्यासाठी कॉलेजच्या गेटवर बसले होते. आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध केला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये या देशात या संघटनेवर 4 वेळेस बंदी घातलेली आहे. या देशातल्या, महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माहिती आहे की RSS ही मनोवादी संघटना आहे आणि तिच्यावर 4 वेळेस बंदी घातलेली आहे. आणि अशा संघटनेचे सदस्य जी नवीन मुलं शिकण्यासाठी आलेले येतात, त्या मुलांना सदस्य करून घेण्याचं काम ही मनोवादी संघटना गेटवर बसून, पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटवर बसून त्या ठिकाणी सदस्य मोहीम राबवत होती. त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहुल मकासरे असतील, विजय वाऊळ असतील यांनी त्यांना कडाडून विरोध केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सदस्य नोंदणी करू नये. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी राहुल मकासरेवर नॉन बेलेबल अर्ज दाखल केले. विजय वाऊळवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांनी सुमोटो केलेलं आहे. आणि काल आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो. पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं, ज्या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केले ते आपण परत घ्यावे. जर आपण ते घेतले नाही तर दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करून RSSच्या कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत. RSS वंचित बहुजन आघाडीला घाबरते आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल त्या ठिकाणी केलेले आहे. मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व फुलेशाही आंबेडकरवादी लोकांना मी निमंत्रित करतो की 24 तारखेला जो RSSच्या विरोधात जो जन आक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे, त्या जन आक्रोश मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती मी आपल्या सर्व फुलेशाहू आंबेडकरवाद्या कार्यकर्त्यांना करतो की आपण 24 ऑक्टोबर रोजी या मोर्चाला मोठ्या संख्येनं हजर व्हावं. RSS विरोधी जो हा मोर्चा आहे, या मोर्चामध्ये मराठवाड्यातून, या जिल्ह्यातून सर्व लोकांनी ताकदीनं या ठिकाणी यायचं आहे. कारण आज हे आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, उद्या ते काही करू शकतात. या देशामध्ये त्यांनी किती
नंगा नाच चालवलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून RSSच्या विरोधामध्ये आणि RSSला खऱ्या अर्थाने कोणी जर चॅलेंज या देशात महाराष्ट्रात करू शकत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे. जे RSSला चॅलेंज करतं आणि RSS फक्त वंचित बहुजन आघाडीला घाबरते. आम्ही जो 24 तारखेला जनाक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे, माझी सर्व बाजूला विनंती आहे, सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं. प्रकाश आंबेडकर साहेब येणार आहे का? चालू आहे आमचा प्रयत्न. साहेबाला आम्ही विनंती करतोय कारण की हा शॉर्ट टाइम मध्ये हा मोर्चा आयोजित केलेला आहे. 24 तारखेला आज 21 तारीख आहे. 2 दिवसाचा कालावधी आमच्याकडे आहे. आम्ही साहेबांना विनंती करतोय जर साहेब येत असेल तर आम्ही आपल्याला कोणत्या कोणत्या संघटना यामध्ये सहभागी होणार आहे? कारण की 2 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, तेही तुमच्याबरोबर याच्यात सहभागी, तुमच्या बॅनरकडे सहभागी होणार आहेत. 100% मी तुमच्या पत्रकारांना विनंती तुमच्या माध्यमातून विनंती केली आहे की जे फुले शाहू आंबेडकरवादी लोक आहेत, जे मनोवादाला RSSला विरोध करतात, त्या सर्व लोकांना मी आमंत्रित करतो आपल्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. मकासर मार्फत तक्रार दिली की पोलिसांनी तुम्ही पोलिसांना किंवा असं चुकीचं चालू होतंय वगैरे? हो, सिद्धी साहेबांना मी त्या दिवशी भेटून कालच सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये की या असं ज्या प्रकारे चाललंय की RSSला घाबरायचं का, याच्यानंतर RSS सोबत लढायचं नाही का, चुकीच्या मार्गाने जे करत असतील कृत्य त्याला विरोध वंचित बहुजन आघाडीने नेहमी केलेला आहे आणि कायम करत राहील. भाऊ, तुम्ही RSSच्या कारणावर मोर्चा काढता, पोलीस परवानगी देणार नाही, पोलिसांनी परवानगी दिली नाही तर पोलिसांनी परवानगी देऊ, या पोलिसांनी परवानगी देऊ नाही, हा मोर्चा 24 तारखेला आम्ही काढणार. तिथं 52 मीटर कोमर डेव्हलपमेंट ऑफिसच्या समोर. गेल्या अनेक वर्षांपासून असा प्रकार चालूच होता. गेल्या 45 वर्षापासून हा प्रकार चालूच होता की ते कुठून लोक येणार आहे मराठवाडा आणि केलेलं आहे. शहरातल्या सर्व झोपडपट्ट्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यासोबत आम्ही जाऊन सगळ्याला अपील करणार आहोत आणि मोठ्या जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी काढणार. मराठवाड्याची आतंकवादी संघटना आहे. कलेक्टर 4 वर्षापासून मोर्चा होता, त्याच्यावर पोलिसाचा लाठीचार्ज झाला. काय कधी आता पोलिसांनी केलं. आतापर्यंत 4 वेळेस RSSवर बंदी आली. अतिरेकी संघटना असं आहे की मी सांगण्यापेक्षा सर्व पत्रकारांना माहिती आहे कोणकोणत्या बॉम्बस्फोटमध्ये RSSच्या संघटना होत्या म्हणून, आणि ते सिद्ध पण झालेलं आहे. त्याच्यामुळं आतापर्यंत काही सरकारने कर्नाटकमध्ये सुद्धा बंदी त्याच्यावर RSSवर आणलेली आहे. महाराष्ट्रात BJP सरकार आहे, आंध्रात BJP सरकार आहे. नक्कीच त्याच्यावर बंदी परत एकदा आली पाहिजे ही आमची भूमिका आहे. तरुण भारतीय परिसरामध्ये दिवस कधी गेल्या अनेक वर्षापासून 30 वर्षापासून आपले मुलं तिथं ते संघामध्ये बोलवतात, ते नमस्ते नाम ते घेतात, प्रश्न वगैरे घेतात. बरेच समाज तिकडे विद्यार्थी निघलेले तर ही प्रेस आपल्या विषयाला घेण्यात जो खरा आंबेडकरवादी आहे, जो खरा आंबेडकरवादी आहे कधी सोबत जाणार नाही आणि RSS सोबत कधी जाणार नाही. जे काही लोक जात असतील ते दिशा करून हिंदीमध्ये दोन मिनिटं शांत बसा. हिंदी वाले वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता 2-4 दिन पहले ऑलरेडी क्रिमिनल कॉलेज में RSS की जो सदस्य नौकरी चल रही थी
उस नोंदणी का विरोध करते हुए हमारे कार्यकर्ता राहुल नकासरे और विजय बाबू इन्होंने उनको तीव्र विरोध किया। आरएसएस की जो मुहिम चल रही थी वो बेकायदेशीर चल रही थी, तो उसका विरोध कार्यकर्ताओं ने किया। तो कार्यकर्ताओं के ऊपर पुलिस ने गुन्हे दाखिल करने का काम यहाँ पर किया। हमने इस शहर के जिला के पुलिस कमिश्नर उनको मिलकर हमने ये बताया कार्यकर्ताओं के ऊपर जो गुन्हे दाखिल हुए हैं वो गुन्हे पीछे लेना चाहिए। अगर गुन्हे पीछे नहीं हुए तो 24 अक्टूबर के दिन गांधी चौक से आरएसएस के कार्यालय पे एक जन आक्रोश मोर्चा वंचित बहुजन आघाड़ी की ओर से रखा गया है। जो अम्बेडकरवादी है, जो फुले शाहू अम्बेडकर को मानने वाले, उन सबको मैं निमंत्रित करता हूँ कि 24 तारीख को होने वाले 11 बजे क्रांति चौक से जो मोर्चा निकलने वाला है वो मोर्चे में सभी फुले शाहू अम्बेडकरवादी लोगों ने आइए, आना चाहिए। मैं आप सबसे यही अपील करता हूँ जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को मानते हैं, जो फुले शाहू अम्बेडकरवादी है, उन सभी लोगों ने 24 अक्टूबर को आरएसएस के खिलाफ जो जन आक्रोश मोर्चा रखा गया है उस जन आक्रोश मोर्चे में सभी लोगों ने आना चाहिए। धन्यवाद। काल एक शिष्टमंडळ भेटलं ते आंबेडकरवादी पक्ष संघटना, त्यांना तुम्ही निमंत्रित केलंय होतं का? सगळ्यांना सांगितलेलं आहे ते गौतम खरात ते सगळे सगळे येतील ते मोर्चा आज जे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार उपस्थित राहिला।